विराट कोहली इंडियाचा टॉप ऍथलीट एका सिरियस हेल्थ प्रॉब्लेम मध्ये होता. My stomach became so acidic that the calcium from my bones was being pulled out to make the stomach alkaline. If it's too acidic, it just messes up your whole system. My bones were getting weaker, my bones were getting thinner, and that's why with one impact, a bulge came out. ऍसिडिटी. विराटने स्वतः सांगितलं की त्याची बॉडी इतकी ऍसिडिक झाली होती की बॉडीचं पीएच बॅलन्स मेंटेन करायला त्याची बॉडी हाडातून कॅल्शियम ऍब्झॉर्ब करत होती. आपलं स्टमक ऑलरेडी ऍसिडिक असतं, पण आजच्या लाईफस्टाईलमुळे जसं लेट नाईट वर्क, स्ट्रेस, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड ह्याच्यामुळे हायपर ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटी झाल्यावर आपण काय करतो तर टॅबलेट घेतो. इन्स्टंट रिलीफ तर मिळतो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. उलट ऍसिडिटीच्या टॅबलेटच्या सतत युजने डायजेशन आणि हेल्थवर खूप डेंजरस इफेक्ट होतो आणि लॉंग टर्म युज केल्याने किडनी फेलियर होण्याची पण शक्यता असते. पण ह्या सगळ्यात इग्नोर झालेली गोष्ट म्हणजे आपलं पाणी. जेव्हा आपलं पाणी अशा पाईपलाईन्स मधून येतं तेव्हा ते ऑक्सिडाइज होतं आणि ऍसिडिक होतं आणि आपल्या बॉडीवर त्याचा खूप डेंजरस इफेक्ट होतो. त्यामुळे इंडियामध्ये 3 पैकी प्रत्येकी एका माणसाला ऍसिडिटीचा इश्यू होतो. गुडघेदुखी, पाठदुखी, छातीत जळजळ, अशक्तपणा, हाडं ठिसूळ होणे, गॅस हे सगळे इश्यूज होतात. जर तुम्हाला यापैकी काहीही इश्यू होत असतील तर आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्या टीमकडून तुमचं घरचं पाणी कम्प्लिटली फ्री मध्ये टेस्ट करून घ्या.